ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। सरकार देश की चालक है, कौन म्हणतोय देणार नाही, कौन म्हणतोय देणार नाही, बच्चा बच्चा को सिखाना है। अरे सरकारचं करायचं काय, अरे सरकारचं करायचं काय, आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची 1791 पदे बाह्यस्त्रोतद्वारे भरण्याचा शासन आदेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी गेली 1.5 महिना झाली आदिवासी विभाग नाशिक आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू आहे। या मागण्या घेऊन आदिवासी विकास भवन नाशिक कार्यालयावर जनाक्रोश मोर्चाचं आयोजन आज सकल आदिवासी समाजाने केलेलं होतं। या प्रसंगी हजारो कर्मचारी व आदिवासी बांधव व महिला सहभागी झाले होते। यावेळी आक्रमक होत तपोवन मैदानापासून आदिवासी विकास भवनावर जोरदार मोर्चा धडकला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ब्रेकिंग न्यूज मराठी नाशिक। चर्चा करू आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा करून आमचा प्रश्न सुटत नसेल आणि आमच्या आदिवासी विकास विभागाचा खासगीकरण सुटत नसेल तर मला वाटतं या मुलांना शिकवायला कोण, त्याचीही व्यवस्था केली नाही। ही मुलं रस्त्यावर का उतरल्यात, त्यांना शिक्षक नाही। 2300 शिक्षक शाळेत नाही, आदिवासी आश्रम शाळेमध्ये। समजताय का तुम्ही, आमच्या समाजाला समजताय का तुम्ही? प्रत्येक वेळेस अन्याय करायचा विषय आला की फक्त आपल्याला आदिवासी समाज दिसतो का, हा आम्हाला प्रश्न विचारायचा आहे। आणि म्हणून हे सगळे बघता सकल आदिवासी समाजाने ठरवलं की प्रत्येक वेळी प्रयोग हा आदिवासी समाजावर केला जातो आणि म्हणून हा उग्र जनाक्रोश निर्माण होण्याची वेळ आली। आणि आताही मी शासनाला सांगतो या जनाक्रोशच्या माध्यमातून, शासनाने जर वेळेस संध्याकाळी 6 वाजेपर्यंत डोळे उघडले नाही आणि या लेकरांच्या मागण्या, आमच्या समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मात्र सभेनंतर आमचे प्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाला सामोरं जाण्यासाठी सरकारने तयार राहावं।